आद्विका वेलनेस पॉडकास्ट. आजचा विषय आहे ऑनलाईन व्यायाम, खरेच गरज आहे की पर्याय. मी आहे पोपटराव बोरुडे, शिंगवे नाईक, अहिल्यानगर. नमस्कार, मी आहे पोपटराव बोरुडे आणि तुम्ही ऐकत आहात आद्विका वेलनेस पॉडकास्ट. आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत गरजेच्या आणि सध्याच्या काळात उपयुक्त अशा विषयावर. ऑनलाईन व्यायाम खरेच गरजेचा आहे का? आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळ कोणाकडेच नाही. काम, घर, जबाबदाऱ्या यामध्ये आरोग्यासाठी वेळ देणं फारच कठीण झालंय. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर वेळ नसेल व्यायामासाठी तर तयार रहा आजारांसाठी. म्हणूनच ऑनलाईन व्यायाम हे एक सोपं, सुरक्षित आणि परिणामकारक माध्यम आहे. झूम मीटिंगच्या माध्यमातून ऑनलाईन आम्ही दररोज व्यायाम सत्र घेतो. फक्त मोबाईल, थोडी जागा आणि इच्छाशक्ती लागते. या सत्रात ना जिम ना खर्च, फक्त मोबाईल आणि थोडा वेळ. पण फक्त व्यायाम नाही, मोटिवेशनल संदेश, खास दिवशी डान्स प्रोग्राम, रविवारी करमणुकीचे कार्यक्रम आणि एकमेकांना साथ देणारा सुंदर ग्रुप. त्यामुळे काय फायदा झाला? वजन कमी, ऊर्जेत वाढ आणि आरोग्य एकदम तंदुरुस्त. आपण एकत्र आलो, बदल घडवला. शरीर संपदा वाढवण्याचे व्यायाम, लवचिकता वाढवणारे योग, वजन कमी करणारे कार्डिओ प्रकार आणि गुड मॉर्निंग सर. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. जय हरी. जय हरी, जय हरी, जय हरी. गुड मॉर्निंग, जय हरी. बहुत बढ़िया. यस, सबको गुड मॉर्निंग. यस, चलो, बहुत बढ़िया. ओके, गुड मॉर्निंग. ओके, गुड मॉर्निंग, सुप्रभात. और आपको सबको आज की बहुत सारी शुभकामनाएं. तो मैं भगवान को यही प्रार्थना करूंगा कि आप ऐसे ही नंबर 1 रहो और हेल्दी रहो. ओके, तो चलो, आज हमारे वेलनेस सेंटर में एक छोटा सा प्रोग्राम भी है और एक हमारे बहुत बड़े गेस्ट है, तो जिनकी वजह से हम पूना में आए थे और पूना में नंबर 1 काम शुरू किया. और ऐसे हमारे ग्रेट लीडर का आज हम यहाँ पे बर्थडे मनाने वाले, तो थोड़ी देर में वो आ रहे हैं अभी. ओके, तो शुरुआत भी करेंगे. सबसे पहले आपको सबको गुड मॉर्निंग है. दिन की शुरुआत करने से पहले मैं हर बार बोलता हूँ कि आपका फिजिकल फिटनेस जिस पर डिपेंड रहता है, सबसे पहले आपकी सोच इंपॉर्टेंट होती है. क्योंकि लाइफ में आगे बढ़ने के लिए, जैसे आप रात के अंधेरे में आप आपकी कार लेके चल रहे, गाड़ी लेके चल रहे, तो आपका गाड़ी का हेडलाइट सबसे इंपॉर्टेंट है. हेलो, ये हेडलाइट है ना, आगे का रास्ता. शमशेर सर आगे का रास्ता दिखाता है. शमशेर भाई हमारे जो दोस्त है, इस परिवार में जुड़े हुए नए दोस्त है, तो ये आगे वाला रास्ता दिखाता है. और दूसरी हमारे गोलाइट सर, लाइट की ये नवल है. दूसरा इंपॉर्टेंट क्या था मालूम है? लाइट है ना, रात वाला लाइट. आप गाड़ी चलाते इसलिए मैंने आपको बोला, जो लाइट होता है वो ज्यादा नहीं दिखाता, खाली 2000-3000 फुट क्या होगा, आधा किलोमीटर होगा, इतना ही डिस्टेंस दिखाता है. कि वो यही आपको मैसेज देता है कि ज्यादा मत सोच. रात अंधेरे में लाइट उतना ही दिखता है जितने आप ड्राइविंग कर रहे हो. ज्यादा मत सोच आगे क्या हो रहा है. और इंसान जिंदगी में गलती तो यही कर रहा है, आगे क्या जाता सोचता है क्या होगा, बुढ़ापे में कैसे होगा. छोड़ दो, उस जमाने में जो होना है. आज का दिन तो ओके हो, आज का दिन तो आप फिटनेस में हो. आज तो आप मरे नहीं हो, मैं भी मरा नहीं हो, तो भगवान का, ऊपर वाले का लाख लाख शुक्र तो करना चाहिए. उनके मन में आया तो ऐसे ही बोले, सो जा, तुझे उठने की जरूरत नहीं है, मॉर्निंग में फोन करेंगे. यस, जो मिला है ना उसे बेस्ट मानो. जो आपके पास है ना, ये नंबर 1 मानो. जो नहीं है उस पर ज्यादा टेंशन मत ले लो, क्योंकि जिंदगी यही से खराब होती है. जिंदगी यही से खराब होती है. जिसका आनंद लेना चाहते हो, इसका आनंद पूरा ईमानदारी से ले लो, पूरा ईमानदारी से. मेरे पास ये नहीं, वो नहीं, नो वाला पाना नहीं होना चाहिए. जो मेरे पास है वो दुनिया का नंबर 1 है. ओके, कभी भी ऐसा होना नहीं चाहिए, अरे यार मैं उससे थोड़ा काला हूँ, ये बहुत गोरा है. अरे ऐसा मत करो. भगवान ने आपको जो बनाया ना, ब्रांडेड बनाया, ब्रांडेड. मालूम है का, आपके जैसा अभी तक दूसरा नहीं बना है. आपके घर में भी इस माँ के कोख से आपका जन्म हुआ ना. देखो, कई घर में 4 भाई हो गए, 3 भाई हो गए, लेकिन सब डिफरेंट है, अलग अलग है. जिन्होंने बनाया उन्होंने भी आपके जैसा अभी तक नहीं बनाया, तो आप कितने ब्रांडेड हो, फिर भी इतना खुद को कमी क्यों लेते हो? और ये कमी लेखना ही आपको फेल्यूर बनाता है. इसलिए कभी भी खुद को कमी नहीं लिखना. भगवान को थैंक यू बोलना कि नहीं यार, मैं नंबर 1 हूँ, मैं ब्रांडेड हूँ, और ब्रांडेड शरीर के लिए अच्छा ब्रांडेड दीजिए. लोग गलती यही करते हैं,
ब्रांडेड कपड़े पहनते हैं, ब्रांडेड टी शर्ट पहनते हैं, ब्रांडेड शूज पहनते हैं, हाँ ब्रांडेड होटल में खाना खाते हैं, छोटी सी गाड़ी होती है 25-40 लाख की, ब्रांडेड डीजल डालते हैं, जियो वाला रिलायंस वाला, खराब नहीं डालते। और जो करोड़ों रुपए का शरीर है इसमें 10 रुपए का वड़ा पाव डालते हैं, हेलो, करोड़ों रुपए का। और इसमें जब मेंटेनेंस की बारी आती है ना गोलायत सर, तो डॉक्टर के पास जाके बोलते हैं डॉक्टर कोई पर्याय नहीं का, हेलो। तो सबसे पहले अलर्ट रहिए, ब्रांडेड बॉडी को ब्रांडेड दीजिए, आपके पास होगा तो यही से शुरुआत करो। ये महंगा नहीं है, ब्रांडेड है। ब्रांडेड और महंगा में फर्क जरा आपके पास होना चाहिए, ये ब्रांडेड है। और इसके साथ वाव ये आलो, तो चलो शुरुआत करेंगे बहुत बढ़िया खुद के शरीर के लिए ब्रांडेड। कारण आता कॉल चालू झालेला आहे, तर तुमचं हे झूम मीटिंगचं जे प्ले स्टोअरवर जाऊन तुम्ही डाउनलोड केलेलं आहे त्यामध्ये असा स्क्रीन दिसेल तुम्हाला। तर याच्यामध्ये काय होतं, जॉईन म्हटलेला शब्द आहे आणि त्या जॉईंटवर टच करायचं आहे। जॉईंटवर आता हे माझं रेडी आहे सगळं, आता मीटिंग आय डी वगैरे सगळी रेडी आहे। तुम्हाला ते करावं लागेल। मीटिंग आय डी कोणती आहे, तुमचं नाव टाकायचं, माझं इथं 02 सुपरवायझर पोपटराव बोरुडे, मोबाईल नंबर टाकायचा, तुम्हाला जे आवश्यक आहे ते टाका तुम्ही। आता हे मीटिंग आय डी जी आहे माझी ती पण रेडी आहे, कोमल वेलनेस सेंटरची। त्यावर तुम्हाला मी लिंक पाठवणार, ह्या लिंकमध्ये सगळं काही आहे, फक्त तुम्ही तुमच्या झूम ॲपवरती हे सगळ्या माहिती भरायच्या। याला मी टच केलं, टच केल्यानंतर जॉईन म्हणते, जॉईन केल्यानंतर हे असं तुम्हाला दिसन चित्र आता येईल त्याच्यामध्ये असं, ओके। आणि व्यायाम चालू आहे तो तुम्ही बघा, आता इथं पासवर्ड पण टाकायचा। आता पासवर्ड सध्याचा हा प्रत्येक महिन्याला बदलत असतो, तर आता ह्या महिन्याचा 336699 असा आहे आणि ओके म्हणायचं। ओके म्हटल्यानंतर लगेच मीटिंग चालू होती, व्यायाम चालू आहे तो लगेच तुम्ही करायचा काय करायचं हे तुम्हाला सांगितलं, ओके। मोबाईल पण चालू करायचा असा, हा मोबाईल चालू केला मी माझा। आता हे गुड मॉर्निंग, कशा आहात, मजेत ना? असायला जाऊ मजेत। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा। आजचा टॉपिक जे आहे ना, म्हणजे आपलं नेहमीचं जे टॉपिक चालतं वेगवेगळ्या विषयावर, तसं आजचं टॉपिक ऑनलाईन व्यायाम। ऑनलाईन व्यायाम कशासाठी करायचा किंवा का गरज पडलेली आहे, याचं मूळ काय आहे ते थोडक्यात तुम्हाला मी सांगतोय। याचं सुरुवात तशी म्हणजे व्यायामाच्या बाबतीत आमच्या इकडे, म्हणजे जसं आम्ही जी सुरुवात केली त्यावेळेस तर मी पण नव्हतो ह्या व्यायामामध्ये, नंतर मी जॉईन झालो, त्याची थोडक्यात माहिती देतो तुम्हाला। साधारणतः 2019ला कोरोना आला आणि ह्या कोरोनामुळं खरं म्हणजे ऑनलाईन व्यायामाची सुरुवात आमच्या मेंटॉरनी स्पॉन्सरनी केलेली आहे। माझे मेंटॉर अर्जुन सर, कानडे सर आणि तांबे सर आहेत आणि माझे म्हणजे मेंटॉर ज्योती ग्रुप आहे। यांनी त्यावेळेस त्याच्या अगोदरपासून हे व्यायाम ऑनलाईन व्यायाम करत नव्हते, परंतु प्रत्यक्ष घरोघरी जाऊन किंवा प्रत्यक्ष गावोगावी जाऊन व्यायाम करण्यात शिकवायचे। कसा व्यायाम केला पाहिजे, कसं वजन कमी केलं पाहिजे, कसं डिसऑर्डर कमी झालं पाहिजे, सकस आहार काय प्रकार आहे, काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे, याचं सगळं मार्गदर्शन करायचे। त्याचा रिझल्ट त्यांना पण चांगला आला, स्वतःला चांगला आला आणि बाकी इतरांना चांगला आला। परंतु याच्यावर संकट सगळ्यात मोठं आलं का कोरोनाने पदार्पण इंडियामध्ये भारतामध्ये गेलं साधारणतः 19 साली, म्हणजे 2019च्या आज बाहेर ते आलं इकडं कोरोना, आणि तेव्हापासून कम्प्लिटली म्हणजे बंद झालं सगळं गावोगावी फिरणं वगैरे। त्याला तुम्ही म्हणजे काय समजायचे ते समजा, परंतु ते संकटच आहे एक प्रकारचं सगळ्या समाजावर, सगळ्या म्हणजे देशावरती। आणि त्याच्यामुळं ऑनलाईन झूम ॲपचा माध्यमातून वर्कआउट करायचा ऑनलाईन किंवा मार्गदर्शन करायचं हे त्यापासून सुरू झालं। तर ते करता असताना इतका उलट त्याचा फायदा झाला। कसा फायदा झाला का, प्रत्यक्ष लोकांच्या गावोगावी न जाता एका जागेवर बसून हजारो लोकांना त्याचं ज्ञान देता आलं। आणि हे आमच्या अर्जुन सुशे सरांनी सुरुवात केली याची, आणि आत्तापर्यंत ते अहोरात्र चालू आहे। आणि मी साधारणतः 2021ला ऑनलाईन व्यायाम करायला सुरुवात केलेली। माझा तर तुम्हाला याच्या पाठीमागच्या एपिसोडमध्ये तुम्ही तर पाहिलेलंच आहे का ऑनलाईन हा काय प्रकार आहे, ऑनलाईन कशासाठी करायचं आहे, का करायचं आहे, का बा आपल्या डिसऑर्डर किंवा आपल्याला वाढलेलं वजन, ज्यांचं वाढलेलं वजन आहे त्यांच्यासाठी किंवा ज्यांचं कमी वजन आहे त्यांच्यासाठी ऑनलाईन मार्ग हा एकदम सगळ्यात सोपा आहे। आणि याच्यामध्ये घराच्या बाहेर न जाता घरातूनच ऑनलाईन, जसं मी आता तुमच्यासोबत बोलतोय, म्हणजे माझा मोबाईल चालू आहे आणि मी तुमच्या सोबत बोलतो आणि हा माझा मेसेज हजारोही लोकांना जाईल। आणि ऑफलाईनमध्ये काय होतंय का कमीत कमी लोक येतात, म्हणजे हे तुम्ही समजून घ्या। आणि
बाहेर ज्यावेळेस आपण नाही का एखादा म्हणजे व्यक्ती बाहेर सायकलिंग करते, वॉकिंग करते, आता त्याला वॉकिंग नाही म्हणत आम्ही, त्याला वॉर्निंग वॉक म्हणतो. असं वॉर्निंग देते ती का बाबांनो तुम्ही फिरू नका, घरातली घरात व्यायाम करा. आणि बाहेर रस्ते कसे आहेत हे तुम्हाला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा मी जास्त करत नाही, कारण आपल्याला पुढं भरपूर ह्या वेळी ऑनलाईन व्यायाम का करायचा याच्या बाबतीत मी तुम्हाला म्हणजे माझ्या पद्धतीने ते सांगितले. परंतु आमचे जे मेंटर आहेत बाबासाहेब तांबे सर यांच्या आवाजात सुद्धा यांचा सुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्याच्यानंतर माझी जी मेंटर आहे ज्योती ग्रुप हिच्या पण आवाजात ते पण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा भेटूया वेगवेगळ्या विषयावर टॉपिक घेऊन तुमच्यासोबत. मगाशी तुम्हाला म्हणजे ऑनलाईन व्यायाम का करायचा हे थोडक्यात सांगितलंय, परंतु ऑनलाईन व्यायाम कसा करायचा, जॉईंट कसं करायचं त्यासाठी एक झूम आपल्या मोबाईलमध्ये झूम ॲप म्हणजे प्ले स्टोअरवर जाऊन डाउनलोड करायचं आहे. आणि त्यावरती तुम्ही तुमचं म्हणजे माहिती भरायची, म्हणजे जन्मतारीख, तुमचं नाव किंवा ईमेल ID त्यावरती तुम्ही भरू शकता. आणि त्यामुळं त्यावेळेस ते झूम ॲप चालू होतं. आता झूम ॲप माझ्या मोबाईलमध्ये जर अगोदर चालू केलेलं आहे. मी तुम्हाला पण थोडक्यात आता दाखवतो का ते कसं जॉईन करायचं. आता मी थोडंसं बॅक जातो. पुन्हा एकदा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग करायचं कारण असं आहे, गुड मॉर्निंग ह्या शब्दामध्ये फ्रेशनेस आहे. म्हणजे कसं गुड मॉर्निंग म्हटल्यानंतर अशी तरतरी येते. म्हणजे जसं नाही का आपण चहा पित होतो, चहा तसं आपलं एनर्जी ड्रिंक मागायची मी तुम्हाला दाखवलं. त्याप्रमाणे आम्ही सकाळ दुपार संध्याकाळ रात्री केव्हाही असलं तर आमचे वेलनेस फॅमिली प्रत्येकाला एकमेकांसोबत गुड मॉर्निंगच हा शब्द वापरतात. गुड मॉर्निंग म्हणल्यामुळं काय होतं, फ्रेशनेस येतं. म्हणजे एकदम अशी तरतरी येते, अरे आता आपण एकदम चांगले आहोत बा, अशा प्रकारे आहे तो. आतापर्यंत तुम्ही सगळे व्हिडिओ बघितले, ऑनलाईन व्यायाम का करायचा याचं महत्त्व सांगितलं आणि मोटिवेशन जे असतं सुरुवातीला आणि शेवटी काय असतं, व्यायाम संपल्यानंतर त्याचे म्हणजे प्रत्येक व्यक्ती ज्यांनी या ऑनलाईन व्यायामामध्ये भाग घेतला त्यांचे रिझल्ट असतात. म्हणजे ते कोणाचं वजन कमी झालं, कोणाचे डिसऑर्डर तर खूप रिझल्ट आहेत. ते तुम्हाला मी वेळोवेळी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे, याच्यापूर्वी पण दाखवलेले आहेत. परंतु यूट्यूब चॅनल जे आपण सुरू केलेलं आहे त्यावर तुम्ही सगळ्या प्रकारचे रिझल्ट मिळतील तुम्हाला पाहायला. त्याच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी तुम्हाला लिंक पण देतोय. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आजचं जे टॉपिक होतं ऑनलाईन व्यायाम कशासाठी करायचा आणि त्याचा फायदा काय, या टॉपिकवर आपण आजचा व्यायाम हा केलेला आहे किंवा आजचा हा व्हिडिओ तयार करतोय आपण. यामध्ये वेगवेगळे प्रकार आपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंटसुद्धा करा. आणि आपण जर नवीन असाल ह्या चॅनलवर तर सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका. बेल आयकॉन जे बटन आहे त्याच्यावरती टच करा आणि सगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला नक्की तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला मिळतील. परंतु एक स्वप्न लक्षात ठेवा, हमारा एक ही सपना, निरोगी रहे घर अपना. आणि ऑनलाईन व्यायाम करा, घराच्या बाहेर कुठेही जाऊ नका. ओके थँक्यू. कसा वाटला आजचा एक्झरसाइज, व्यायाम, ऑनलाईन व्यायाम? प्रतिक्रिया नक्की द्या. परंतु व्यायाम हा म्हणजे जर एखाद्याला वजन कमी करायचे किंवा एखाद्या व्यक्तीला वजन वाढवायचे किंवा इतर डिसऑर्डर कमी करायच्या किंवा गायब करायच्या, टॅबलेट फ्री आयुष्य जगायचं असेल, जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर नक्की तुम्ही ऑनलाईन व्यायाम करा. परंतु सगळ्यात महत्त्वाचा पार्ट जो आहे तो तुम्हाला मी आता सांगतोय. झूम ॲप तर तुम्हाला कसा जॉईन करायचा काय वगैरे हे सगळं तुम्हाला दाखवलं, व्यायाम कसा असतो ते पण दाखवलं तुम्हाला. पण सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आता पुढं आहे. पुढं म्हणजे काय आहे, जसं नाही की आता मगाशी सर म्हटले होते ब्रँडेड खाना ब्रँडेड पेहनना, तसं खायचं काय. कारण 20% हा फक्त व्यायामाचा पार्ट आहे, परंतु 80% तुमचं डाएट आहे. डाएट म्हणजे उपाशी नाही राहायचं, भरपूर खा आणि वजन कमी करा, हे आमचं म्हणजे टार्गेट आहे किंवा टॅगलाईन आहे. भरपूर काय खायचं पण ते लई महत्त्वाचं आहे. तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मी का नेमकं काय खायचं हे तुम्ही पहा आणि मग तुम्ही नंतर त्यावरती ठरवा. कारण खाल्ल्याशिवाय म्हणजे चांगलं खाल्ल्याशिवाय तुमची पहिली जी जीवन लाईफस्टाईल आहे ती बदलणार नाही आणि त्याच्यामुळं कुठलाही तुम्हाला शारीरिक बदल होणार नाही, मानसिक बदल होणार नाही, आर्थिक पण बदल होणार नाही. आर्थिक काम होतं ते पुढे जाऊन तुम्हाला समजेलच. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे तुम्हाला जे खायचं आहे त्याचे व्हिडिओ तुम्ही पुढे पहा, नक्की तुमच्या लक्षात येईल. कारण आमचं टॉपिक काय आहे का ब्रँडेड खायचं आहे. ब्रँडेड खायचं म्हणजे काय का बा ते तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये बघा. ओके थँक्यू. हाय आद्विका. गुड इव्हिनिंग आद्विका, काय करतीस? काय म्हणते तुम्ही परत म्हणा. गुड इव्हिनिंग. गुड इव्हिनिंग कसं काय गुड मॉर्निंग म्हणायचं? का बरं? अहो कारण आता बघा आपण हर्बल लाईफचे न्यूट्रिशन घेतो, ड्रिंक टीम फॅमिलीमध्ये खूप वर्षांपासून राहतो आणि मग आपण फ्रेश आणि फिट राहायचं कधी पण. आणि आपण हर्बल लाईफ या पूर्ण जगात हर्बल लाईफ नंबर 1 न्यूट्रिशन आहे म्हणून आपण
ऑलवेज गुड मॉर्निंगच म्हणायचं. अरे वा, छान छान. मी तर हे नवीनच शिकलो तुझ्याकडून. मग आता इथून पुढे मी सर्वांना किती कोणत्याही वेळेला गुड मॉर्निंगच करणार आहे. छान बेटा, गुड मॉर्निंग आद्विका. गुड मॉर्निंग. वाव, खाना खाना नाही, खाना पिना आहे. गुड मॉर्निंग गाईस. तर माझं नाव आहे अद्विका सचिन बोरुडे आणि आज मी तुम्हाला काही सांगणार आहे आणि ते आहे की पहिल्यांदा पालक त्यांच्या मुलांना काय बॉर्नव्हिटा देतात, कॉम्प्लेन देतात आणि ते म्हणतात आय एम अ कॉम्प्लेन गर्ल, आय एम अ कॉम्प्लेन बॉय. पण मी हर्बल लाईफ न्यूट्रिशन घेते आणि त्याच्यातलंच एकच डायनोशेक. हे डायनोशेक तुमच्या मुलांना मेमरी देतं, त्यांची बॉडी फिट करतं, स्ट्रॉंग करतं आणि मी म्हणते आय एम अ डायनो गर्ल. Good morning guys, I am Advika Sachin Burudi. You are thinking why I am saying good morning, because in Herbalife we all say good morning. So guys, I am going to search in Google which is number 1 nutrition in the world. So just listen. Dear Google, which is the number 1 nutrition in the world? Now let's listen. According to Herbalife, Herbalife is the #1 active and lifestyle nutrition brand in the world. So, Herbalife is the number 1 active and lifestyle nutrition brand in the world. Means Herbalife is number 1 nutrition in the world, and Herbalife is also very important in our life. It makes us healthy and fit our body. Okay, bye. ओके. Hi, good morning बाबा. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग आद्विका. काय होती बेटा? काय घेताय तुम्ही? मी आता माझा म्हणजे डिनर पार्टी जी असते ना संध्याकाळची, ती घ्यायची मला. आणि त्यासाठी काय करतोय मी आता, फ्लेवर कोणता दाखवतो तुला मी. आता ह्याच्यामध्ये पाणी घेतलंय मी, थोडं जे लागते तेवढं आपल्याला. आणि हा कोणता फ्लेवर आहे? पानपरा. हे माझा आवडता आहे, संध्याकाळचा आहे तो. त्यानंतर हे प्रोटीन पावडर आहे. त्याच्यानंतर हा सेकमेट आहे, बरोबर. ओके. आता हे मी कसं घ्यायचं ते सांगतोय थोडक्यात. आता हे पानपराग आहे, बरोबर. त्या पानपराग म्हणजे पूर्ण पानपराग नाही घेणार मी, त्यामध्ये चॉकलेट फ्लेवर सुद्धा टाकणार आहे मी, मिक्स करणार आहे. चॉकलेट फ्लेवर आहे ना, आणखी तो कोणता दुसरा एक फ्लेवर आहे ना, असं हे तिरंगी लाल करायची मला. आता हे पानपरागचा 1 चमचा घेतला मी, बरोबर. अंगाशा हे थोडं बाजूला ठेवतो मी. त्यानंतर हा जो फ्लेवर आहे, हा फ्लेवर कोणता आहे? वाज बरं. व्हॅनिला फ्लेवर. व्हॅनिला, बरोबर. त्याचा 1 चम्मच आहे ना, बरोबर. भारी भारी ना. आजी पाडली. काय नाही. हा. त्यानंतर चॉकलेट फ्लेवर, बरोबर. कुठे चॉकलेट फ्लेवर? हा चॉकलेट फ्लेवर आहे, बरोबर. हा चॉकलेट. याचा 1 ग्लास, याचा 1 चमचा, ग्लास नाही. हेच असली एक कढई असती, हॉटेलवर गेल्यानंतर मिळते ती, तिरंगाच म्हणतात ना त्याला. हा. आणि त्याप्रमाणे हे असं तिरंगा केले मी. बघूया. ओके, चिअर्स. वरती झाला थोडा, मग दिसलं पाहिजे, ते दिसलंच नाही. वाव, लय फेवर, लय मस्त फेवर लागला. आता दुसरा एक डेमो दाखवतो तुम्हाला मी. त्याच्यासोबत घ्यायचे का? हो. आता हे याच्यानंतर हा माझा. दाखवा बरं ते. हा, थांबा 1 मिनिट. इकडल्या कॅमेऱ्यामध्ये हे सगळं मी लिहिलेलं आहे. हो. अरे वा, मग तूच लिहिलेलं आहे, बरोबर आहे ना. बघू. तुझ्या हस्ताक्षर आहे. बरं, जाऊ दे आता, ते नको. इतका वेळ नाही, आपला मोठी शूटिंग होईल मग. 1 म्हणजे 3, 2, 1 करायचे आपल्याला. हे 3 चमचे झाले का? 3 in 1. हे 3 चमचे झाले, 3 फ्लेवरचे, बरोबर. पानपराग, चॉकलेट फ्लेवर, व्हॅनिला. आता त्यानंतर आपल्या वजनाने तिरंगामध्ये तर नाही का हा असतो ऑरेंज. हा, त्याच्या नंतर बघू तिरंगा ऑरेंज. असतो, बरोबर. हा. आता ह्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला? प्रोटीन पावडर. प्रोटीन पावडर आपल्या वजना इतकी घ्यायची. इतर माझ्या वजना इतकी मी याला 2 स्पून घेणार आहे, बरोबर. हा 1. पुढल्या शूटिंगला दिसत नाही ते. 2 चमचे, बरोबर. ओके. खाली सांडायचं नाहीये बरं काही. आणि सेकमेटचा 1 चमचा आहे. ते ग्लासच येतो माझ्या तोंडामध्ये. ओके, तरी काय हरकत नाही. म्हणजे हे 3 अगोदर ते घेतले आपण, 3 फ्लेवरचे. प्रोटीन पावडरचे 2 घेतले आणि हा 1 चमचा, बरोबर.
काय काय होतं ह्याने बरं? याने का? अरे बापरे, याने आपल्या वेलनेस कोचला विचारा, मी असं सांगणार नाही काय होतं काय नाही. याची ट्रेनिंग असते एक वेगळी, खूप छान असते. याचे वेट लॉस होतो, सगळं होतं. वेट एखाद्याचं वजन वाढवायचं असेल तर वजन वाढलं जातं, एखाद्याचं कमी करायचं असेल कमी केलं जातं, आणि इतर खूप खूप फायदे आपल्या वेलनेस कोचला तुम्ही विचारू शकता. ओके, आता हे चांगल्या प्रकारे मिक्स करायचे. हे असं आता मिक्स आहे. म्हणजे आता हे तिरंगा, आमच्या आद्विकाच्या भाषेमध्ये तिरंगा व्हेज अशी एक